आपण सध्या आहोत महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये आणि इथं आपण पाहू शकता बिग बॉस मराठीचा सीझन 5 चा विनर सूरज चव्हाण आहे आणि त्याच्या हस्ते जेजुरीच्या खंडेरायाचं पूजन केलं जाते आणि त्याच्या हस्ते जाता थोड्या वेळामध्ये आरती होणार आहे। सूरज सूरज एकदा कॅमेरा पोचलेले आहेत बघू शकता। नमस्कार नमस्कार आपल्या बरोबर आहेत बघू शकता। अभिनंदन सूरज तुझं अभिनंदन रे। धन्यवाद मनापासून धन्यवाद। एवढं ऊन लागतंय की ऊन लागत आहे ना। पुढे पुढे चला थोडा असं रस्ता पण द्या। हा चला चला गडबड करू चला सूरज अभिनंदन। सरपंच बाजूला या ठिकाणी दाजी पण जगताप साहेब नमस्ते 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 या समोर 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 आत्या समोर बघा सरपंच समोर या। सरपंच अलीकडे सूरज भाऊ कसं वाटतं एवढं प्रेम लोकांचं भेटतंय? कारण त्यांचं प्रेम भेटतंय म्हणून मी बरे नाही आणि माझ्या हातात बिग बॉसची ट्रॉफी बरं वाटतं। सूरज तू म्हणालेलास की पहिलं मी ज्योतिबाचं दर्शन आपल्या खंडोबाचं दर्शन घेणार आणि आज तू पहिल्यांदा देवाकडे आलेला आहे। कारण बरं वाटतंय खंडोबा माझा पप्पा आहेत म्हणजे माझ्या ओम नमः शिवाय पप्पांचा अवतार आहे त्यामुळे मी आलो म्हणलेलंच मी येणार मी खंडोबाच्या पाया येणार आलायस तू। पहिली पायरी येते खंडोबाची काय सांगते? पहिली पायरी म्हणजे माझ्यासाठी देवाचं मी आज दर्शन घ्यायला चाललं तर मला बरं वाटतंय। बरोबर कारण लय आनंदात आहे मी। सूरज गावाकडे आलायस कसं वाटतंय सगळं वातावरण पाहून? कसं आहे बिग बॉस सगळं सूरज मला येऊ वाटत नव्हतं पण काय करणार आता यायला लागतंय गावाकडे आणि बिग बॉस सगळं माझ्यासाठी माझा आई आप्पा होतं कारण मला त्यांनी समजून घेतलं बिग बॉस। बरोबर आहे सूरज तू ट्रॉफी जिंकली रोल आपण साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं बिग बॉसचा जो कार्यक्रम चालू होता त्या बिग बॉसच्या कार्यक्रमात एक गरीब कुटुंबातील एक साधा मुलगा त्या ठिकाणी गेला आणि इतर स्पर्धकांच्या बरोबर त्यांनी आपली स्पर्धा खेळली, त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं, जी गरिबी होती ती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दाखवली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शेवटपर्यंत कार्यक्रम करून महाराष्ट्रातल्या जनतेनं, महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना, महाराष्ट्रातल्या सर्व जे बिग बॉसवर प्रेम करतात, जे सूरजवर प्रेम करतात, यांनी सर्वांनी आपलं बहुमूल्य मत त्याला देऊन त्या ठिकाणी जिंकून आणलं। त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचं, सर्व वोटरधारकांचं, सर्वांचं मी
पहिल्यांदा खंडोबा देवस्थानचा प्रमुख विश्वस्त म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि असंच सूरजनं आपल्या आयुष्यात पुढे जावं. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी पहिल्यांदा खंडोबा देवाला जाणार आहे, नंतर आई मरीमातेला जाणार आहे, गणपती बाप्पाला जाणार, नंतर मरीमातेला जाणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा तो खंडोबा देवाचं दर्शन घ्यायला आलाय. म्हणून मार्तंड देव संस्थांच्या वतीनं त्याचं मनपूर्वक स्वागत. आता सूरज, तू आज जेजुरीच्या देवस्थान मध्ये आलेला आहेस, खंडोबाचं दर्शन घेणार आहेस, कसं वाटतंय तुला? मला माझा आप्पाच आहे खंडोबा, कारण मी त्यांना माझा देवच मानतो आणि माझा आप्पाच आहे देव आणि मी लय मानतो. कारण दर्शन घ्यायला आलोय ना, मला लय अभिमान वाटतो. इतर वेळेस पहिल्यांदाच येणार नव्हतं. इतर वेळेस ज्यावेळेस तू खंडोबाचं दर्शन घ्यायला यायचा आणि आज आलेला आहेस, आजचं कसं वाटतंय आणि इतर वेळची वेळ कशी आहे? म्हणजे आजचा असं वाटतंय की लय आनंद झाला, फुल आनंद. बिग बॉसची टॉपिक घेऊन आणि तू तुझ्या कुटुंबासमवेत आत्या आहे, तुझ्या बहिणी आहेत, दाजी आहेत, त्यांच्या समवेत दर्शन घेतोय खंडोबाचं आणि ते पण थेट गाभाऱ्यामध्ये जाऊन, कसं वाटतंय? म्हणजे सगळ्यात काय सांगू आता, लय भारी वाटतंय, लय आनंद आहे. कारण माझ्या ओम नमः शिवाय पप्पांचा अवतार आहे खंडोबा आणि माझं पप्पाच आहे ती. मला खंडोबाला यायचंच होतं. मी बोललेलोच बिग बॉसच्या घरात, पहिल्यांदा खंडोबाला जाणार, नंतर गणपती बाप्पा, नंतर आईमध्ये माता, नंतर सोमेश्वर, नंतर शिंगणापूरला जाणार. आणि आज तू एकटा आलाय, पण जोडीनं कधी येणार खंडोबा? आणि विशेष म्हणजे सगळा तालुका तुझी वाट बघतोय. बारामती तालुक्यामध्ये तुझ्या जंगी स्वागताची तयारी चालू आहे. तुला माहित नसेल पण खूप जबरदस्त तयारी, त्याच्याविषयी काय सांगशील? आई बापांनी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या आयांनी माझ्यावर प्रेम केलंय, बहिणींनी प्रेम केलंय, त्यांचं मनापासून काळजापासून आभार मानतो. आणि मित्रांनी भावांनी माझ्यावर प्रेम केलंय, महाराष्ट्राच्या जनतेने लय बरोबर. पाणी दे दादा. ए दादा दादा महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये. आणि इथं आपण पाहू शकता बिग बॉस मराठीचा सीझन 5चा विनर सूरज चव्हाण आहे आणि त्याच्या हस्ते जेजुरीच्या खंडेरायाचं पूजन केलं जातं आणि त्याच्या हस्ते जाता थोड्या वेळामध्ये आरती होणार आहे. सूरज, एकंदरीत कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय. माझ्या खंडोबा पप्पांना मी भेटलोय, आनंद झालाय. मला दर्शनाला यायचंच होतं. मी सारखं म्हणायचो बिग बॉसच्या घरात की पहिल्यांदा मी खंडोबाकडेच जाणार आणि मी आलोच. माझा शब्द असतो, खरंच होतो. आज खंडेरायाच्या चरणी बिग बॉसची ट्रॉफी आहे, कसं वाटतंय तुला पाहून? लय आनंद झालाय. माझ्या पप्पाच्या चरणी माझी बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकलेली, त्यांच्या चरणी. भाऊ गणपती बाप्पा यांच्या तुझ्या हस्ते त्यांचा अभिषेक करण्यात आला, कसं वाटलं तुला? लय आनंद. गणपती बाप्पा माझा मोठे भाऊ आहेत, मला लय आनंद झालाय. मला एवढं भेटलं, यांच्या मला भेटलं, या तुमच्या माझ्या फॅन लोकांना मला एवढं भेटलं प्रेम. सूरज, तुझ्या हस्ते आता आरती होणार आहे, हा योग कसा वाटतोय तुला? हे योग म्हणजे पप्पांची आरती मी करायची म्हणजे असा आनंद होतोय काय सांग. Hola!
माझ्या नावाने